तयारी सुरू आहे स्वामी समर्थांच्या मठात जाण्यासाठी आणि 31 मार्च आहे आणि स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन होता, त्यामुळे माझी ही तयारी सुरू होती महाराजांच्या केंद्रात म्हणजेच महाराजांच्या मठात जाण्यासाठी। आणि मठात जाण्यासाठी मी हा रेड कलरचा ड्रेस घातला आहे। हा ड्रेस माझ्या बहिणीने मला गिफ्ट केला होता माझ्या बर्थडे साठी आणि खूप सुंदर आहे याचं फॅब्रिक आणि बघा ना किती सुंदर दिसतोय। ओढणी सुद्धा याची खूप छान आहे आणि कपड्याला एक प्रकारची शाईन आहे, त्यामुळे ड्रेस घातल्यावर खरंच खूप सुंदर दिसतोय। तर मी माझ्या बाईकवर निघालेली आहे आता महाराजांच्या केंद्रात जाण्यासाठी। तर केंद्र आमच्या घरापासून फार जवळ आहे, जास्त लांब नाहीये आणि ते जे केंद्र आहे ते दिंडोरी प्रणित केंद्र आहे। आता महाराजांच्या दर्शनाला जायचं म्हटल्यावर खाली हात कसं जाणार, म्हणून मी आधी महाराजांसाठी एक हार घेतला आणि म्हटलं नारळ आणि खडीसाखर सुद्धा घेईन। तर मग हार घेतल्यानंतर मी नारळ आणि खडीसाखर सुद्धा घेतलं आणि म्हटलं चला लवकर दर्शनाला जाऊया, कारण मला असं वाटलेलं खूप गर्दी असेल, पण आम्ही फार उशिरा गेलो होतो त्यामुळे गर्दी एवढी नव्हती आणि त्यांची आवराआवर सुरू होती। कारण साहजिक आहे सकाळपासून मठामध्ये गर्दी खूप असेल, त्यामुळे संध्याकाळचे 8-8:30 वाजता आम्ही गेलो तेव्हा फार गर्दी कमी झालेली होती। तर म्हटलं चला बरं झालं गर्दी कमी तर दर्शन तरी जरा व्यवस्थितपणे होईल। तर हा बघा हा आहे तो छोटासा मठ जो आमच्या घराच्या एकदम जवळच आहे, म्हणजे 10 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हा आहे तिथला स्वामींचा फोटो। तर हा फोटो खूप सुंदर आहे। दिंडोरी प्रणित मठ असल्यामुळे जसे आपले नाशिककडे जे केंद्र आहेत तिथे ज्या प्रकारे आरती नैवेद्य आणि सकाळची संध्याकाळची आरती वगैरे होते, सेम तसंच सगळं ह्या मठामध्ये सुद्धा केलं जातं। कधी कधी वाटतं रोज यावं आरतीला, पण रोजच्या एवढ्या कामांच्या गडबडीमध्ये जमत नाही। कधी कधी गुरुवारी वगैरे किंवा असं कोणता स्वामींचा विशेष दिवस असेल तर मी दर्शनाला नक्की येते, दर्शन चुकवत नाही। आणि नाशिकच्या पद्धतीप्रमाणे इथे सुद्धा सगळेजण आल्यावर सर्वात आधी महाराजांना मुजरा केला जातो आणि त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं जातं। तर मी पण व्यवस्थित शांतपणे महाराजांचं दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि मग 10 मिनिटं बसलो आणि मग त्यानंतर आम्ही निघालो पुन्हा घरी जाण्यासाठी। महाराजांचं डोळे भरून दर्शन घेतलं। खरं तर मन भरत नाही, महाराजांच्या फोटोकडे बघतच राहावं असं वाटतं, पण मग थोडा वेळ बसून आम्ही निघालो पुन्हा घरी जाण्यासाठी। माझ्यासोबत माऊ आणि माऊच्या काही मैत्रिणी सुद्धा होत्या। आम्ही जवळजवळ 3 जण गाडीवर निघालेलो आहोत आता घरी जाण्यासाठी। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील आणि मजेतच राहा। तर आज ना व्लॉग स्टार्ट करायला थोडासा उशीर झाला। खरं तर मला सकाळी व्लॉग स्टार्ट करायचा होता, पण काही कारणास्तव मी आज सकाळी नाही करू शकले आणि दुपारी थोडंसं म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं की मला जसं मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, तर मी गोळ्या घेऊन झोपले आणि मला लवकर जागच आली नाही, त्यामुळे संध्याकाळी सुद्धा व्लॉग स्टार्ट करायला लेट झाला। ठीक आहे, लेट तर लेट। तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट। तर ती गोष्ट काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्लॉग शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, स्किप करत अजिबात बघू नका आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत त्यांनी जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्लॉगला स्टार्ट करते। संध्याकाळी झोपेतून उठल्यावर थोडीशी फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर बाहेर जे कपडे खिडकीमध्ये वाळत घातलेले होते ते कपडे काढून घेतले सर्वात आधी, कारण राहिले की राहूनच जातात। मग त्यामुळे म्हटलं कपडे आधी आत घेऊन व्यवस्थित कपड्यांच्या घड्या वगैरे करूया। आणि संध्याकाळ झाली की मी अशा प्रकारे कर्टन्स वगैरे लगेच लावून घेते, कारण संध्याकाळी पूर्वी मी खूप खिडक्या वगैरे उघड्या ठेवायची संध्याकाळी सुद्धा, पण हल्ली ना खूप जास्त मच्छर यायला लागलेत आमच्या इथे, त्यामुळे मग मी सगळं घर इव्हिनिंगला पडदे वगैरे लावून पॅक करते। तर कपड्यांच्या घड्या वगैरे करून व्यवस्थित कपाटामध्ये ठेवणं रोजच्या रोज हे फार महत्त्वाचं काम आहे। आणि कपाट ही एक अशी गोष्ट आहे की किती आवरली तरी आवरल्या जात नाही, ती दर 8 दिवसाला मी कपाट आवरत असते, तरी कपाटाची पुन्हा तीच अवस्था होते। माणसं कमी आणि कपडे जास्त अशी अवस्था झाली असं वाटायला लागलं, कारण ह्या कपड्यांच्या घड्या केल्यानंतर जेव्हा मी कपाटात कपडे ठेवायला गेले तेव्हा बघितलं इतके कपडे जास्त झालेले होते आणि म्हणजे घड्या करून ठेवलेलं होतं, कपाट आवरलेलं होतं ते पुन्हा जसं तसंच दिसलं मला। म्हटलं चला आधी थोडासा चहा घेऊया आणि मग थोडंसं कपाट आवरूया, कारण मला दिवाबत्ती सुद्धा करायची होती। चहा घेतला का मग मी दिवाबत्ती करणार होती। संध्याकाळचे 7 वाजलेले असतील आणि दिवाबत्ती झाली की लगेच मला स्वामींची माळ सुद्धा जपायची होती। खरं तर स्वामींची जी एक माळ मी रोज जपते ती सकाळी जपण्याचा माझा प्रयत्न असतो, पण सकाळी पण एवढी गडबड असते की नाही होत। संध्याकाळी जरा कामं कमी असतात तर शांततेने सेवा पूजा करता येते, त्यामुळे मी हल्ली ठरवलंय की संध्याकाळची 7ला दिवाबत्ती झाली की लगेच महाराजांची एक माळ जप करून घ्यायचा। त्याचप्रमाणे मी ओम नमः शिवायचा सुद्धा एक माळ जप करते आणि जसं तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की ओमकार जे आहेत ते 3दा ओमकार ते मी करते।
या सर्व सेवा करण्यासाठी मी खाली एक आसन अंथरते व त्यानंतर त्या आसनावर बसूनच सर्व सेवा करते. खरं तर ना, सेवा करताना आपला देव आपल्याला असं समोर दिसला पाहिजे. त्यासाठी देवारा, आता गावाकडे जागा भरपूर असते तर सर्वांचे देवारे खालीच असतात. पण मुंबईमध्ये घरं सर्वांची लहान लहान आहेत आणि देवारा बहुतेक जणांचा वरती टांगलेलाच असतो. त्याचप्रमाणे आमचासुद्धा वर टांगलेलाच देवारा आहे. माझा विचार सुरू आहे नवीन देवारा घ्यायचा, पण बघू कधी ते शक्य होतं ते. माझं घर अगदी लहान नाही आहे, एवढं मोठं आहे की मी देवारा खाली ठेवू शकते. पण मी त्याबद्दल थोडंसं कन्फ्यूज आहे की कसा देवारा घ्यायचा. म्हणजे काही देवाऱ्यांना खाली कप्पे असतात आणि वर देवारा असतो, तर तसा देवारा घ्यायचा की डायरेक्ट खाली ठेवायचाच देवारा घ्यायचा. तर ह्या 2 गोष्टींमध्ये मी थोडीशी कन्फ्यूज आहे, म्हणून मी अजून देवारा घेत नाही आहे. पण माझ्या डोक्यात चालू आहे, 2-3 दुकानात मी देवारे बघितलेसुद्धा. तर बघूया, लवकरच नवीन देवारा घेईन मी, असा माझा विचार सुरू आहे. तर स्वामींची एक माळ जपून झालेली आहे. त्यानंतर ओम नमः शिवायची सुद्धा एक माळ जपून झाली आहे. व त्यानंतर एक नवीन सेवा मी सुरू केली आहे. सेवा म्हणजे आपण याला मेडिटेशन बोलू शकतो, की मी रोज एक 10 ते 15 मिनटं अशी शांत देवापुढे बसून राहते आणि मेडिटेशन करते. आणि यामुळे खूप जास्त मला पीसफुल वाटतं, शांत वाटतं. मनात जे नकारात्मक विचार असतात आणि नको ते विचार जे येत असतात ते कमी झाल्यासारखे आपल्याला जाणवतात. तर मी हे मेडिटेशन करायला काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. तर माझे मेडिटेशन आणि सर्व सेवा पूजा झाल्यानंतर पुन्हा मी किचनकडे वळले, कारण किचनच्या ओट्यावर तुम्ही बघू शकता किती पसारा झालेला आहे. दुपारी जी भांडी घासलेली होती ती भांडी लावलीच नव्हती, त्यामुळे ती जाळीतली भांडी लावायची. त्यानंतर किचनच्या ओट्यावर पण काही भांडी मी घासून ठेवलेली होती, पालथी मारून ठेवलेली होती, तर ती सुद्धा भांडी मला लावायची होती. कधी कधी असं वाटतं ना, भांडी घासायला एक वेळ कंटाळा नाही येत, पण भांडी लावायचा खूप जास्त कंटाळा येतो. तरी आमच्या घरात माणसं कमी आहे, त्यामुळे जास्त काही भांडी निघत नाही आणि जास्त खूप पसारा पण होत नाही. जी भांडी घासण्यासाठी पडतात ती मी लगेच घासून अशी किचन ओट्यावर किंवा जाळीमध्ये पालथी मारून ठेवते. आणि उन्हाळा असल्यामुळे भांडी लगेच सुकतात, काही प्रॉब्लेम होत नाही आणि मग लगेच ती भांडी ट्रॉलीमध्ये लावता येतात. तर संध्याकाळी रोजची ही कामं असतात. भांडी जी दुपारी घासलेली असते ती व्यवस्थित ट्रॉलीमध्ये लावायची, जाळी मोकळी करायची. खरं तर ही प्लास्टिकची जाळीसुद्धा मला बदलायची आहे. स्टीलची जाळी घ्यायचा माझा विचार सुरू आहे. तर मी ऑनलाईन काही बघितले होते पीसेस, पण मला खूप जास्त कॉस्टली वाटले ऑनलाईन. ह्या मिक्सरच्या झाकणाचं बघा रबर निघालं आहे, त्यामुळे काही मिक्सरमध्ये बारीक करायला गेलं ना की मसाला बाहेर उडतोय. मला मार्केटला जाऊन पहिले ह्याचं रबरसुद्धा घेऊन यावं लागेल. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट घ्यायची ते म्हणजे चहाचा टोप, कारण चहाचा जो टोप आहे त्याचंसुद्धा हँडल तुटलेलं आहे. त्यामुळे माझा विचार सुरू आहे की चहाचा टोपसुद्धा नवीन घेऊन टाकेन. तर जाईन आता मार्केटला, कधी जायला जमतं कळत नाही. सकाळी 10लाच इतकं ऊन लागायला लागतं की संध्याकाळी 5-5:30 पर्यंत कडक ऊन असतं. मग अशा उन्हात बाहेर निघायचा सुद्धा कंटाळा येतो आणि मग ह्या अशा गोष्टी ज्या आहेत त्या मागे पडून जातात. शक्यतो माझी बरीच कामं योगा क्लासवरून येते तेव्हाच करत असते. त्यामध्ये भाज्या वगैरे आणायचं हे सुद्धा काम माझं बहुतेक वेळा मी योगा क्लासून येतानाच करते. योगा क्लासून येताना मला ना खूप छान असा मक्का फ्रेशवाला दिसला. मग मी हे मके घेतले. 50ला 3 मके मला मिळाले. आणि मका उकडून खायला माऊला खूप आवडतो, म्हणजे भाजून खाण्यापेक्षा आम्ही उकडून जास्त खातो. तर उकडून करण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे. फक्त अशा प्रकारे त्याचं कवर वगैरे काढलं की मग त्यानंतर त्याचे थोडंसं अर्ध्यामधून कट केला तो सुरीने की कुकरला आपण लावू शकतो. आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढल्या की एकदम व्यवस्थित असा मका शिजून निघतो. मग ह्या मक्याचे दाणे वेगळे करून मग ते मी टिफिनमध्ये सुद्धा माऊला देते. जेव्हा टिफिन द्यायचा असेल ना मक्याचा, तेव्हा फक्त त्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला, थोडंसं सेंदव मीठ वगैरे टाकून जर दिलं ना तर खूप छान लागतात, खूप टेस्टी लागतात मक्याचे दाणे. आणि ते स्टीम असतात, उकडलेले असतात, त्यामुळे ते अजूनच असे त्याला वेगळीच टेस्ट येते, म्हणजे गोड आंबट. थोडीशी आंबट टेस्ट येण्यासाठी आपण थोडंसं लिंबूसुद्धा स्प्रिंकल करू शकतो, पण माऊला लिंबू आवडत नाही. मग मी तिला फक्त थोडंसं सेंदव मीठ आणि चाट मसाला एकत्र करून मग मी तिला ते दाणे थोडेसे हलवून वगैरे व्यवस्थित तिला देते आणि खूप टेस्टी लागतात ते. तर जर सकाळी डबा द्यायचा असेल तर आदल्या दिवशी रात्रीच मी उकडून ठेवते. तर ही तयारी माझी माऊच्या डब्याशीच सुरू होती. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये जेव्हा हे मक्याचं कणिश शिजेल तेव्हा मग ते कणसापासून ते दाणे वेगळे करायचे आणि मग त्यानंतर त्यांना हे सगळं टिफिनमध्ये वगैरे भरून मी सॉल्ट वगैरे सकाळीच टाकते, म्हणजे ती जेव्हा शाळेत निघेल तेव्हाच टाकते, पण रात्रीच टिफिन तिचा रेडी करून फ्रीजमध्ये ठेवते. कुकरचा गॅस ऑन केला आणि त्यानंतर पुढचं काम माझ्या डोक्यात होतं ते म्हणजे कपाट आवरायचं. पण अख्खं कपाट आवरणार नाही आहे मी. यामध्ये फक्त जो कप्पा मी तुम्हाला बोलली होती की भरपूर कपडे कोंबल्यासारखे दिसत होते, तो एकच कप्पा आवरायला घेणार होती आणि हा कप्पा माझाच आहे.
आणि इतके कपडे त्याच्यामध्ये जमा झालेले होते. हा कप्पा मी शक्यतो जे कपडे इस्त्री करण्यासाठी ठेवायचे आहेत ते कपडे ठेवण्यासाठी मी हा कप्पा केलेला आहे. म्हणजे आपल्याला इझिली कळतं की कोणते कपडे इस्त्री करायचे आणि कोणते कपड्यांना इस्त्री करायची गरज नाहीये. तर अशा प्रकारे मी सेक्शन वाईज सगळे कपडे व्यवस्थित लावून ठेवलेत. पण खरं तर सगळ्यात जास्त पसारा माझ्याच कप्प्यामध्ये झाला होता. म्हटलं चला एवढं काम आवरून घेऊया, कारण स्वयंपाक तर मला करायचा नव्हता. सकाळी 2 वेळेचा स्वयंपाक केलेला होता आणि आता मकासुद्धा शिजायला लावलेला होता. तर कुकरच्या शिट्ट्या होत्या तेवढ्या वेळामध्ये मी पटापट माझा कप्पा आवरून घेतला. जे काही कपडे आहेत जे इस्त्रीला करण्यासाठी बाजूला काढायचे आहेत ते बाजूला केले आणि जे घरात इस्त्री करणार होते ते बाजूला काढले, जे बाहेर इस्त्रीला देणार होते ते बाजूला काढले. अशा प्रकारे मी सर्व कपडे काढत आहे आणि माझा प्रयत्न असतो की जे कपडे मला घालून कंटाळा आलेला आहे ते कपडे मग मला द्यायचे असतात. मी म्हणजे एखाद्या गरजूंना देते, तर ते सुद्धा कपडे मी वेगळे काढलेले आहेत. तर अशा प्रकारे कपाट आवरायचं काम सुरू होतं माझं. आणि किती फास्ट होतंय बघा. रिअलमध्ये पण एवढं फास्ट करता आलं असतं काम तर किती बरं झालं असतं ना. आपल्या रिअल लाईफमध्ये पण फास्ट फॉरवर्डचा एखादा ऑप्शन हवा होता की आपली डे टू डे लाईफमध्ये जेवढी कामं असतात ती इतकी फास्ट झाली असती, ती खरंच किती मजा आली असती. तर बघा तुमच्याशी बोलता बोलता माझं किती काम आटोपलेलं आहे आणि एवढे कपडे आहेत जे मला बाहेर अंकलकडे इस्त्रीला द्यायचे आहेत आणि काही कपडे आहेत जे मी घरी इस्त्री करणार आहे, म्हणजे जे मी फक्त 1-2 हात फिरवला तरी मला चालून जातात. तर बघा आपला मका जो आहे तो पण शिजून एकदम रेडी झालेला आहे. आता याचे दाणे वेगळे करणार आहे मी आणि मग त्याच्यामध्ये सॉल्ट वगैरे ॲड होणार आहे. आजचा ब्लॉग थोडासा लेट सुरू केला आहे, आय होप तुम्ही समजू शकता. तर आजच्या ब्लॉगमध्ये मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. ती अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्लीच मी मेडिटेशन करायला सुरुवात केली आहे आणि कसं असतं ना की आपण एखाद्या गोष्टीने इन्फ्लुएन्स होऊन जातो. म्हणजे एखाद्या आपल्या आता डे टू डे लाईफमध्ये आपण स्त्रिया कशा असतो ना की खूप इमोशनल असतो. तर आपण लेडीज असतो ना तर खूप इमोशनल असतो आणि प्रत्येक गोष्टी आपण खूप लवकर मनाला लावून घेतो आणि आपल्या फॅमिलीशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील किंवा आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख, अडचणी, संकट असतातच. तर अशा वेळेला ना आपण खूप डाऊन होऊन जातो किंवा बहुतेक वेळा आपण खूप निगेटिव्ह होऊन जातो काही गोष्टींना घेऊन की हे सगळं कधी नीट होईल किंवा गोष्टी कधी चांगल्या होतील किंवा माझ्या आयुष्यात कधी सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे आपण कितीही नाही ठरवलं, म्हणजे आपण असं ठरवतो की मी खूप पॉझिटिव्ह विचार करेल, इथून पुढे खूप पॉझिटिव्ह राहील आणि सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्हली हँडल करेल. पण कुठेतरी आपल्याकडून नाही होत तेवढं पॉझिटिव्ह वागणं आणि मग ती निगेटिव्हिटी आपल्यावर हावी होत जाते. तर हल्ली ना सोशल मीडिया इतका ॲक्टिव्ह झालेला आहे. आपण सोशल मीडियावर सगळेच काही ना काही प्रमाणात आपण मोबाईलवर बघत असतो की पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, युनिवर्सला ग्रॅटिट्यूड दिला पाहिजे आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केली पाहिजे की जे काही आपल्या आयुष्यामध्ये आहे ते छान आहे, सुंदर आहे आणि त्याबद्दल आपण युनिवर्सला ग्रॅटिट्यूड बोललो पाहिजे. म्हणजे थँकफुल झालो पाहिजे आपण की युनिवर्सने आपल्याला जे काही दिलं आहे ते खूप छान आहे, त्याबद्दल थँक्यू युनिवर्स असं आपण रोज बोललं पाहिजे. आणि असं पण आपण ऐकलेलं आहे की जेव्हा आपण असं बोलतो की थँक्यू युनिवर्स की तुम्ही मला हे दिलं ते दिलं, इतकी छान फॅमिली दिली किंवा इतकं छान सौंदर्य दिलं, एवढं चांगलं शरीर दिलं, चांगली हेल्दी लाईफ दिली. तर ह्या गोष्टी जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतो तेव्हा त्या गोष्टी डबल होऊन आपल्याला मिळतात, असं पण आपण ऐकलं असेल. तर समहाऊ कुठेतरी ह्या गोष्टींवर मी विश्वास करते की आपण कोणतीही गोष्ट जर पॉझिटिव्हिटीने केली तर आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होते. कारण आपण जो विचार करतो ना पॉझिटिव्हली, तोच विचार आपल्या आयुष्यामध्ये कुठेतरी आकार घ्यायला लागतो आणि त्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडायला लागतात. हे सत्य आहे. आणि ह्याचं एक उदाहरण म्हणजे माझ्याकडे द सिक्रेट नावाचं एक बुक आहे. ते बुक मी वाचलं आणि मी इतकी इन्फ्लुएन्स झाले ते बुक वाचून की त्या बुकमध्ये दिलेलं आहे सिक्रेट, म्हणजे काय सिक्रेट आहे खुश राहण्याचं आणि हॅपी लाईफचं. तर ते पुस्तक पण मी सध्या वाचते. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पुस्तक दाखवेन. जर तुम्ही कोणी वाचलं नसेल तर नक्की ते पुस्तक वाचा. खूप सुंदर पुस्तक आहे. आपल्या लाईफमध्ये बऱ्याच अडचणी असतात पण आपल्या निगेटिव्ह थॉट प्रोसेसमुळे आपण त्या अजून वाढवत असतो, असं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण जेव्हा पॉझिटिव्हली विचार करतो तेव्हा गोष्टी आपोआप पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होतात. पण आपण तेवढा स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह विचार पण केला पाहिजे आणि एक सुद्धा निगेटिव्ह गोष्ट त्यामध्ये आपल्या मनावर हावी होता कामा नये, असं त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर ते पुस्तक मी तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल. ते पुस्तक जर तुम्हाला कुठे मिळालं तर नक्की विकत घ्या आणि नक्की वाचा. ते पुस्तक मराठीमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, सगळ्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे आणि खूप महाग पण नाही आणि इझिली मिळून जातं ते बुक स्टॉलवर वगैरे. तर कुठेतरी ना
ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम माझ्यासुद्धा मनावर झाला. आणि आपण जेव्हा रील्स वगैरे बघतो त्याच्यामध्ये सगळ्याच रील्स वाईट नसतात. काही रील्स असतात ज्या खूप चांगलं आपल्याला काहीतरी शिकवून जातात. तर त्यापैकीच एक रील मला अशी दिसली होती की मेडिटेशनमुळे काय काय फायदे होतात आपल्या आयुष्यामध्ये. तर मेडिटेशनमुळे आपण खूप जास्त शांत होऊन जातो. आपले इमोशन्स आहेत ते सुद्धा खूप बॅलन्स होतात आणि खूप तुम्हाला असं मनालाच तुमच्या जाणवेल की मी किती आतून अशी शांत झालेली आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये कधी कधी विचारांचा गोंधळ उडतो. परिस्थिती अशी असते की आपण खूप निगेटिव्ह होऊन जातो आणि हे सगळं कधी ठीक होईल, कधी या परिस्थितीतून मी बाहेर येईल, असे निगेटिव्ह विचार आपल्या मनावर हावी होत जातात की माझ्याच बरोबर हे असं का होतं, नेहमी माझ्याच बरोबर अशी लोक का भेटतात, किंवा मलाच असं का होतं, मलाच हा त्रास का होतोय. तर असं नसतं की जगामध्ये सगळ्यांनाच काही ना काही प्रॉब्लेम आहे आणि म्हणतात ना जगी सर्व सुखी असा कोण आहे. तर ह्या गोष्टीचं उत्तर आहे मेडिटेशन. तर जर तुम्ही पण मेडिटेशन करत नसाल ना तर एक 10 मिनिटं फक्त देवापुढे अगरबत्ती लावून, नाही लावली तरी चालेल, फक्त एक 10 मिनिटं फक्त देवापुढे बसायचंय, शांतपणे डोळे बंद करून. मेडिटेशन म्हणजे फक्त शांतपणे बसायचंय आणि आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये इकडे कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे बघा, आपण स्वामींची माळ वगैरे जपतो वगैरे, सगळं आहे बरोबर आहे, पण ती माळ जपताना आपल्या मनामध्ये किती किती नको ते विचार येतात. म्हणजे गरज नसलेले विचार सुद्धा अशा वेळेला माळ जपताना येतात. एरवी आपण बसलेलो असतो तेव्हा, रिकामे बसलेलो असतो तेव्हा एवढे विचार आपल्या मनात नाही येणार, पण देवाची माळ जपायला लागलो की मग आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार येतात. तर मेडिटेशन करताना सुद्धा हीच गोष्ट घडते. तर आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपल्याला कॉन्सन्ट्रेट करून एकदम शांत व्हायचा प्रयत्न करायचा आहे आणि मनातल्या मनात असं फील करायचंय की मी एकदम आय एम व्हेरी काम, आय एम व्हेरी पीसफुल, असं पॉझिटिव्हली विचार करायचं की मी खूप शांत आहे, मी एकदम पीसफुल आहे, माझं मन एकदम शांत होत आहे. विचार करत करत 10 ते 15 मिनिटं शांतपणे फक्त बसून राहायचंय. आणि तुम्हाला जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढत राहील आणि मन तुमचं एकदम शांत होत जाईल आणि गोष्टी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटायला लागतील. आणि मेडिटेशन करताना हा विचार करायचा आहे ना की युनिवर्स माझ्या सोबत आहे, माझे इष्टदेव, माझे स्वामी, माझे महादेव माझ्या सोबत आहे, असं पॉझिटिव्ह विचार करत करत की देव आहे तर ते बघून घेतील की कसं ह्या परिस्थितीतून बाहेर निघायचंय. तर अशा प्रकारे पॉझिटिव्ह विचार करून मेडिटेशन केलं ना खूप फरक पडतो. आणि मलाही खूप फरक जाणवला, कारण बऱ्याच अशा गोष्टी असतात ना की ज्या निगेटिव्हिटी आपल्या मनावर हावी होत जाते आणि मग तेव्हा आपल्याला ह्यातून बाहेर निघण्याचा एक ठोस असा रस्ता हवा असतो आणि तो रस्ता म्हणजे मेडिटेशन आहे. तर मला असं वाटतं की वर्किंग महिला असू दे, नाहीतर घरात आमच्यासारख्या होम मेकर असू दे, हाऊसवाईफ्स असू दे, रोज 10 मिनिटं स्वतःला आपण द्यायला हवी. आपण योगा करायला हवा, आपण एक्सरसाइज, वॉक, त्यानंतर मेडिटेशन, ह्या गोष्टी ट्राय करायला हव्या. आणि रोज 1 तास आपला मी टाइम ठरवला पाहिजे. आपण मी टाइम म्हणजे काय की तो फक्त माझा वेळ आहे. तो वेळ ना नवऱ्यासाठी, ना मुलांसाठी, ना बाकी कोणत्या संसारासाठी, ना कसल्या टेन्शनसाठी. 1 तास फक्त माझ्यासाठी आणि हा 1 तास फक्त मी मला देणार आहे. हे मेडिटेशन तुम्ही सकाळी सुद्धा करू शकतात. एकदम बेस्ट टाइम तर पहाटेचा असतो, पण एवढ्या पहाटे उठून जर नसेल जमत तर जेव्हा तुम्ही फ्री असाल 10 मिनिटं डोळे बंद करून तुम्ही मेडिटेशन करा. आणि इतकं प्रसन्न वाटतं, इतकं पॉझिटिव्ह वाटतं आणि इतकं काम वाटतं, पीसफुल वाटतं. नक्की अनुभव घेऊन बघा कसं वाटतं ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मेडिटेशन नक्की करा. आणि हो, तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.